महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकमध्ये गाजत असलेल्या आयटी कंपनीतील कथित अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणातील काही प्रमुख आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यातील डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार जप्त केलेल्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, चॅट्स तसेच सोशल मीडिया संवाद यांची बारकाईने चौकशी सुरू आहे. या माध्यमातून प्रकरणाशी संबंधित आणखी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे नाशिक शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणाचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणात आधीच काही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. एकूणच मोबाईल जप्तीनंतर तपास अधिक निर्णायक टप्प्यात पोहोचला असून दुसरीकडे संभाव्य आंदोलनामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.